आज दुपारी बसल्या ठिकाणी बोर लय व्हालतं म्हणून आम्ही पावी भयाकडे जायचं प्लॅनिंग केलं आणि जाताना पाणी बघून काय आम्ही याच्यात डुबताच वाटलं होतं आम्हाला. म्हणलो डुबलो नाही आणि एकदा चांगल्या रस्त्यावर आलतो आणि आल्याला आवी भयाच्या घराच्या रोडला चाललो होतो गप्पा. गेला आपल्याला पहिला दिसला छोट्या आणि छोट्याला भयाला आवाज दिल्यानंतर भया आलत्या आणि आम्ही तिथनं नेट आलतो झाडाच्या खाली आणि आम्हाला उशीर व्हायला म्हणून आवी भयाचा निरोप घेऊन निघालतो आणि काल आल्या वरती सर्कस करायला तर एकदम गच्चीच्या कोपऱ्यावर आणि तिथनं नेट निघालो होतो आम्ही घराकडं. आणि इथं जाता जाता रस्त्यात केदारनाथचं डेकोरेशन दिसलं आम्हाला, भारी केलं ते एक नंबर. आणि तिथलं आवीबाईला भेटून लय भारी वाटलं होतं आणि पांड्या तर लय खुश होता. आणि तिथनं नेट आलो आपल्या संकेत भाईकडे. संकेत भाई काय मोबाईल बघत बसलो होता निवांत, काय गिऱ्हाईक नव्हतं म्हणून आम्ही परत इथं भेटून नेट नेलतो घराकडं. आणि घराकडं आलं कुठलं कुत्रं चावलं होतं काय की कोल्हापूरमध्ये साऊंड बंदी होतं म्हणून बँजो आणले होते आणि बँजोवर ते गणपतीचे दर्शन ते घेतलं. आणि तिथनं नीट आलतो श्री प्रतिष्ठानला. इथं केलं ते शिवकोड धाम देखावा आणि गेल्या महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही चाललो होतो आतमध्ये. अजून का बघायला इथं आल्यानंतर पद्धतशीर ओके म्हणून थँक्यूमध्ये केलं ते सजावा देखावा. आणि बघायला झाल्यानंतर आम्ही नेट निघालो होतो घराकडं. आणि आता तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा.